जुबली स्टार दादा कोंडके यांना पांडू हवालदार सिनेमातील चूक कोणी दाखवली होती जाणून घेऊया। मराठी इंडस्ट्रीतील दमदार विनोदी अभिनेते आणि सिने निर्माते म्हणजे दादा कोंडके। मराठी सिनेमाच्या नावावर सिल्वर आणि गोल्डन जुबलीचा विक्रम करणाऱ्या दादांचे सिनेमे आजही अनेक प्रेक्षक आवर्जून बघतात। पण तुम्हाला माहिती आहे का, दादा कोंडके त्यांचा कोणताही सिनेमा एडिट झाल्यावर सिनेमाची ट्रायल ते कायम बॉम्बे लॅम्पच्या कामगारांना दाखवायचे। दादांचा पांडू हवालदार हा सिनेमा खूप गाजला। दादा बरोबर अशोक सराफ यांचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती, तर दादा कोंडके उषा चव्हाणने धमाकेदार अभिनय केला होता। फक्त 29 दिवसात या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं, त्यामुळे सिनेमात काहीतरी कमी आहे अशी शंका दादांना होती। त्यामुळे त्यांनी या सिनेमाची ट्रायल बॉम्बे लॅबमध्ये ठेवली। ट्रायल झाल्यावर सिनेमातील चूक तेथे उपस्थित असलेल्या चहावाल्या मुलाने दादांना सांगितली। त्याने सांगितलं की सिनेमात तुमच्या घरात जी मुकी मुलगी राहते ती खूप मोठ्या साहेबाची मुलगी असल्याचे दाखवत आहे। मग तुमच्या पोलीस कॅम्पमधील एकाही पोलिसांनी तिला कसं ओळखलं नाही? कॅम्पमधील कोणी ना कोणी त्यांच्या घरी पाहायला गेले असेलच ना। दादांची ही चूक लक्षात आली। त्यांनी पुन्हा सिनेमाचं शूटिंग ठेवत त्या मुलीच्या डोक्यावर पदर घेऊन जाताना सीन शूट केला आणि ही चूक सुधारली। एका चहावाल्या मुलाने आपल्याला ही चूक दाखवून दिली, याचा दादांना अजिबात कमीपणा वाटला नाही।